थंडी आहे, थंडी आहे, खूप थंडी आहे बाबा. हो 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 तुम्ही हसताय काय? अहो कुठे आलोय माहिती आहे का? मी आलेलो आहे साताऱ्यामध्ये, साताऱ्यातील लिंबा या गावी. तुम्हाला सांगतो एवढी थंडी आहे ना. अहो कारण बाजूलाच नदी आहे इथे आणि इतका गारवा पसरलेला आहे की बोलायला तोंड उघडलं की नुसती दातखिळीच बसते. पण तरी सुद्धा सगळ्या ताईंना 16 सख्यांचा साजरा करायचाच आहे. सगळ्यांना टून आले एवढी थंडी वाजते तरी पण तुम्हाला माहिती आहे सगळ्या ताईंचा हा जो चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, तुम्हाला बघताना इतका आवडतो ना. या भावाला खरंच खूप आनंद होतो आणि त्याच्यामुळे मी इथे आलेलो आहे 16 सख्यांचा आपला साजरा करण्यासाठी. आणि खेळ तर आपण खेळणार आहोतच आणि कारण त्या खेळातूनच होणार आहे हुकमाची राणी जी विराजमान होणार आहे ह्या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा आपण पहिल्या खेळाला सुरुवात करूया. चला या पटापट या, लवकर या. पैसे एखादी आठवण बाबांबरोबरची जी तुला सांगावीशी वाटते? तशा भरपूर आठवणी आहेत पण ते नाही काढू शकत मी. मला असं म्हणणं की भेटतो असं एकही दिवस जात नाही की त्यांच्या आठवणीत अश्रू आली नाही. तसा एकही दिवस जात नाही. अभिनंदन, खूप अभिनंदन सगळ्या ताईंचं, खूप अभिनंदन. आपल्या या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेले आहात. व्हेरी गुड आणि शुभेच्छा सुद्धा. कारण तुमच्यापैकीच आता 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळाकडे आणि 5 ताई होणार आहेत बाद. कसं वाटते पण आज इथे आलीस तू 16 सख्यांचं मध्ये? छान वाटतंय. यायचं नव्हतं पण आली. सासूबाईंनी जे खेळायला ही केलं म्हणून खेळते. पण यायचं का नव्हतं? पण धाडच होत नव्हती. धाडच होत नव्हतं का बरं? नाही खेळली नाही ना कधी नाही खेळली? नाही खेळली. शाळा सोडल्यापासून नाही. शाळा सोडल्यापासून कधी खेळली नाही? मग आज ते धाडस कसं काय आलं? सासूबाईंनी केलं. आज ते धाडस सासूबाई मिस्टरांना आवडत नाही, मी जात नाही बाहेर, पण त्यांनी म्हणल्या तू खेळ. सासूबाई म्हणाल्या आणि भाऊजी म्हणाले की नाही, पण सासूबाई म्हणाले नाही. ती घरी विचारलं पण नाही त्यांना, पण त्यांनी सांगितलं. मला ना खरंच सासूबाईंना इथे बोलवायचंय. सासूबाई या लवकर. सासूबाई इथे ये. इथे हा ये. सासूबाई म्हणजे मला खरंच खूप कौतुक आहे. अशी सासू प्रत्येक सुनेला मिळाला पाहिजे बाबा. की जा तो बिंदास खेळ. आई काय सांगशील आज तू? म्हणतच होते नको म्हणत. मी म्हणलं चला तुम्ही दोघी पण तिघी पण आहे, चौघी पण आहेत. कुठं आहे ती काय तिकडे आहे त्या दोघी. ही पण सून आहे तुमची? तिथं पण सून आहे तुमची? इथे काय एकाच घरातल्या 4 सुनांना पाठवले इथं. म्हणजे कोणी जिंकली तरी पक्षीच येणार आहे आपल्याच घरी. सासूबाईंनी जे काय डोकं लावलेले क्या बात आहे. माऊली 4 सुनी नाही तर बोलवायचं. एक सून तर इथे आहे लताताई. या एक सून इथे आहे, एक सून इथं आहे आणि एक सून कुठे आहे? इथं आहे. 4 सुना. 1 2 3 4 सुना आणि 4 सुनेना आई सांगितलंच की तुम्ही जा खेळा म्हणून. पण हे म्हणजे हे सांगण्यामागचं काय कारण की बाबा तू जा म्हणून असं का वाटलं सांगावं असं सुनेना? कारण तिनं भाग घेतला आता ना गणपतीत. अच्छा. आणि मग ह्यांनी नव्हता भाग घेतला? नाही ना. अच्छा. त्या गेल्या त्या गावात. अच्छा. म्हणजे या कार्यक्रमात जेव्हा भेट होते तेव्हा काय आणलं होतं घरी? काय मिळालं होतं बक्षीस? पैठणी. म्हणून तू सांगितलेस. तू जेव्हा सून म्हणून आली होतीस किंवा माहेरी असताना त्या सगळ्या गोष्टी तुला करायला मिळाल्या होत्या? नाही ना. तेव्हा कुठले मिळालं? काहीच मिळालं नाही त्या टायमाला मला. पण आई कसं वाटते आज छान इथे खेळ? पण आज तू सगळी तुझी स्वप्न तुझ्या सुनेमध्ये बघते, तुझ्या सगळ्या सुनांमध्ये बघते. करतात पूर्ण कर. व्हेरी गुड. आणि मला असं वाटतं एकदा जोरदार टाळ्या आईंसाठी झाल्या पाहिजेत. कारण खरंच सांगतो अशी सासू प्रत्येक सुनेला मिळायला पाहिजे की तू जा पुढे बिंदास जा, मी बघते. त्या बात आहे आई. खरंच खूप छान वाटलं. व्हेरी गुड. तू बसू शकते. चला खूप अभिनंदन तुमचं. आणि आपण पहिल्या खेळाला सुरुवात करूया ज्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे. हसली ती फसली हे. खेळाचं नाव काय ताई? लवकर. येणार. रेडी 1 2 3. बरं 1 मिनिट ही ताई करून दाखवेल. ओके ताई रेडी.
ती फसली हसली ती फसली हे या बात आहे, या बात एकदा जोरदार टाळ्या. आणि आता खेळाचं नाव तुम्हाला कळलेलं आहे, हसली ती फसली. हा खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या ताईंना नृत्य सादर करायचं जागेवरतीच, तुम्हाला जसं येईल तसं. ओके. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचं. ठीक आहे. पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. स्टॅच्यू म्हटल्यानंतर असं सरळ उभं राहायचं नाही, नजर खाली ठेवायची नाही, सरळ किंवा वर बघायचंय. ओके. आणि अजिबात हलायचं नाही, हसायचं नाही, डोळे मिचकावायचे नाहीत. जी ताई हसली हल्ली ती ताई बाद. अशा 5 ताई बाद होणार आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. ओके. चला तर मग खूप खूप शुभेच्छा. म्युझिक प्लीज. झटपट फटाफट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के फटाफट. झटपट फटाफट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के फटाफट. नाचतो सगळं विसरून पोरी बघता थांबून, निळा पिवळा लाल लाल रांगोळी काढतो वाकून. सणासुदीला रांगोळी काढ, भाऊचा बर्थडे रांगोळी काढ, नवीन वर्ष रांगोळी काढ, कलर उरला रांगोळी काढ. उभी लाईन आडवी लाईन तिरपी लाईन वाकडी लाईन फुल काढ, चिमणी काढ, हत्ती चुकला पुसून काढ. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे, टेन्शन घ्यायचं नाही, डान्स करत राहायचा. सासूबाई चिडणार आहेत, घाबरायचं नाही, वाईट करत राहायचे आणि सोबत म्हणायचं झटपट फटाफट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के फटाफट. पटापुढे तटापुढे देवापुढे मागे पुढे सगळीकडे जोरात जोरात ऍक्शन, जोरात ऍक्शन. व्हेरी गुड. जोरात ऍक्शन. स्टॅच्यू. ताई ताई बाद झाली त्या इथे बसू शकते. ओके. केवढे डोळे मिचकवतेस, बाद झालेली आहेस ताई, तू समोर बसू शकते. डोळे मिचकवतेस ताई तू, त्याच्यामुळे बाद झालेली आहेस. डोळे मिचकवायचे नव्हते, त्याच्यामुळे तू बाद झालेली आहेस. तू समोर बसू शकतेस. ताई एक नृत्याची स्टेप असायला पाहिजे होती, ती स्टेप नाहीये, त्याच्यामुळे तू बाद झालेली आहेस. ताई नृत्याची स्टेप असायला पाहिजे होती, ती नाहीये, त्याच्यामुळे तू बाद झालेली आहेस. ताई तू बसू शकते. ताई अगं ताई तू काय झालं? बहिणी कशाला हसले, हसत नव्हती. आहेत 2 सुना आहेत. टेन्शन आलं, 2 सुनांना बाहेर काढलं ह्याने. ताई डोळे मिचकावले. आणि अशा पद्धतीने 5 ताई बाद झालेले आहेत आणि 5 ताई गेलेत पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन 5 ताई गेलेत पुढच्या खेळाकडे. अभिनंदन. हला हला हलू शकताय. 5 ताईंचं खूप खूप अभिनंदन. ताई तुम्ही इथे पुढच्या खेळामध्ये आलेला आहात, खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय? छान वाटते. छान वाटतंय की नाही? व्हेरी गुड. असे खेळ खेळलेस तू कधी? एकदा खेळले आमच्या इथं गणपतीत. हा वा व्हेरी गुड. आता हा खेळ पण तितकाच छान आहे. हा या खेळाचं नाव आहे कुंकर प्रेमाची. प्रेमाची ग प्रेमाची ग प्रेमाची. हा खेळाचं नाव काय? फुंकर प्रेमाची प्रेमाची ग प्रेमाची ग प्रेमाची. कुंकर प्रेमाची प्रेमाची ग प्रे. जवळजवळ भाऊजीनं ओरडते असंच वाटते. एक ताई आहे ती खूप छान नाव घेणार आहे बघा या खेळाचं. हा कर प्रेमाची प्रेमाची ग प्रेमाची ग प्रेम. ओके हरकत नाही. चांगलं चांगलं केलेलं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आता हा खेळ असा आहे की प्रत्येक ताईसमोर डिश आहे, त्या डिशमध्ये पीठ आणि पिठाच्या आतमध्ये नाणं आहे. ओके. मी 1 2 3 म्हटल्यानंतर हात मागे ठेवायचे आणि फुंकर मारायचे.
नाणं दिसेपर्यंत, आतलं नाणं दिसेपर्यंत फुंकर मारायची. जसं नाणं दिसेल तसं ते नाणं असं तोंडात पकडायचंय आणि हात वरती करायचंय, म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली आणि दुसरी ताई कुठली. ओके, चला तर मग घ्या बरं आपापली जागा घ्या. ये ताई, ये इथं. ताई तू पण ये इथं. व्हेरी गुड. ओके, 1 2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपापल्या डिश समोर जे पीठ आहे त्याच्यावरतीच फुंकर मारायच्या, बाजूच्या नाही. ओके, चल रेडी. 1 2 आणि दुसरी गोष्ट अत्यंत महत्वाची, हा नाणं दिसेपर्यंत फुंकर मारायचे. ओके, हा रेडी. 1 2 3. कसे आवाज येत आहेत? हा व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा लवकर लवकर. शाबाश शाबाश शाबाश. हा हा ओके ओके. हा व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा शाबाश. हा शाबाश. हा हा शाबाश. ओके, हा आता हात खाली करा. व्हेरी गुड. हा शाबाश, मस्त खेळल्या. बघा हे चेहरे, या चेहऱ्यांकडे एकदा बघून घ्या. सगळ्यात पहिली हा कदमाईंची सून सासूबाई किती खुश झाल्या बघ तिथं चेहरा बघून, आणि कसल्या खुश झाल्यात एकदम. व्हेरी गुड. हा आणि ही बघा लग्नाला 4च वर्ष झाली आहेत, पण जो काय मेकअप करून आलेले इथं. हा ओके, भाऊजी बघणार आहेत ताई, आणि ही ताई बघा. आणि ह्या ताईंकडे बघा. हो हो हो. आणि या नाचताना जे माझ्या बरोबर केलं ना ते आता एकदा करूया आपण. हे बघ, क्या बात आहे. आणि दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे, ही ताई आहे सविता ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पहिल्या क्रमांकाची ताई आहे, ती आहे लता ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्याच्यामुळे लता ताई आणि सविता ताई गेले आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. लता ताई आणि सविता ताई आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. दोघींचं खूप खूप अभिनंदन. आणि आता सुरू करणार आहोत आपल्या या. माझ्या लग्नाला 4 वर्ष झाली. मला उखाणा घ्यायचा आहे. मी माझ्या माहेरात आली आहे 16 सकांच्या मध्ये सण मराठीवर. मला उखाणा घ्यायचा आहे. काय बोलावं आता ह्या ताईला. उखाणा घ्यायची किती किती हौस आहे बघा. हा पण क्या बात आहे. मला एक गोष्ट काय आवडली माहिती आहे का, ज्या हक्काने ती आलेली आहे ना आपल्या आपुलकीने. हा ताई, हा भाऊ तुला देणार, चान्स देणार आहे. होऊन जाऊ दे एक खणखणीत उखाणा. पराक्रमांची साक्ष आहे अजिंक्य तारा, कास आहे नयनरम्य जणू स्वर्ग अवतरला सारा. कंदी पेड्यांचा गोडवा, महाबळेश्वरचा गारवा, नाव ऐकायला सर्वांना बोलवा. सज्जनगड, प्रतापगड, गर्व मनी मायेना, एक नाही अनेक गड किल्ल्यांचा इथे आहे खजिना. सरहद्दीवर उभा इथला जवान इमानी, पवित्र भूमी अशी स्वराज्याची राजधानी. कृष्णा नदीच्या काठावर लिंब येथील साताऱ्याचा मर्द घेऊन आलाय वरात. अक्षयरावांचं नाव घेते, भोसल्यांची सून म्हणून आहे मी घरात. हो क्या बात है. ही ताई म्हणजे काय, साताऱ्याचं वादळ आलं आणि गेलो पण. हा हरकत नाही, त्या बात आहे. खूप छान. एका उखाण्यामध्ये अख्खा सातारा तिने उभा केला. व्हेरी गुड. आणि आता आपण सुरू करूया खेळाला. हा खेळ काय आहे, याचं नाव काय, तो कसा खेळायचा हे मी सगळं सांगणार आहे. पण त्याआधी जाऊया आपण माहेरच्या आठवणी. ताई तुझं नाव सांग. लता महेश कदम. लता ताई, माहेर कुठलं? करवंजी, धाराशिव जिल्ह्यात. अच्छा, धाराशिव जिल्ह्यात. हो. आणि सासर? सासरलिंग. सासरलिंग. किती वर्ष झालेत लग्नाला? 15 वर्ष झाले. 15 वर्ष झाली. कसा चाललाय 15 वर्षाचा संसार? चाललाय, सुखाचा चाललाय. 2 मुली आणि 1 मुलगा आहे मला. 2 मुली आणि 1 हो. मुलगा. काय करतात भाऊजी? भाऊजी ड्रायव्हिंग आहेत. ड्रायव्हर आहे. हो. क्या बात आहे. मस्त. आणि कसा आहे स्वभाव, कसा आहे भाऊजींचा? स्वभाव कडक आहे त्यांचा, पण प्रेमळ आहेत. कडक आहेत पण प्रेमळ. प्रेमळ आहे. कडक माणूसच खूप प्रेमळ असतो. हो. काय सांगशील माहेर बद्दल ताई? माहेरमध्ये आम्ही 5 बहिणी आहे आणि 1 भाऊ आहे. भाऊ अजून शिकतोय आणि आई शेती करते. वडील 10 वर्ष झाली ही झालेत, अटॅक आलेला, त्याच्यामुळे वारलेत. 10 वर्ष? हो, 10 वर्ष झाली. काय सांगशील बाबांबद्दल? बाबांबद्दल मी सांगेल तेवढं कमीच आहे.
पैसे एखादी आठवण बाबांबरोबरची जी ती तुला सांगावीशी वाटते? तशा भरपूर आठवणी आहेत, पण ते नाही काढू शकत मी. मला असं म्हणणे की व्यक्त असं एकही दिवस जात नाही की त्यांच्या आठवणीत अश्रू आली नाही, तसा एकही दिवस जात नाही. त्याच्यामुळं का मी काही बोलू शकत नाही वडिलांबद्दल. त्यातून एखादी इथे बाबांची आठवण समजा सांगावीशी वाटली, ती आठवण म्हणजे मला ज्यावेळेस माझ्याकडे यायची, मला ती लांबला प्रवास आहे ना, न सांगता यायची. ती मला घरी दारात बस थांबली की तेव्हाच कळायचं की माझे वडील आले. त्यांना असं आनंद व्हायचा की त्यांची इच्छा नव्हती लांब द्यायची, त्याच्यामुळं ते मला न सांगता यायची कधी कधी. आणि दारात आल्यानंतरच मला कळणार की वडील आलेत. 5ही बहिणी आम्ही, एकही दिवस जात नाही बोलल्याशिवाय वडिलांचं, कारण वडीलच तसे होते आमचे. सासू सासऱ्यांना पण माहीत आहे वडील कसे होते ते. पण या माध्यमातून काय तू तुझ्या बाबांना सांगावंसं वाटतंय? हो, सांगाच वाटते. काय सांगशील तू त्यांना? पहिली वेळेसच प्रयत्न केल्याने ते कधीच बाहेर पाठवत नव्हते वडील पण. हो, त्याच्यामुळं प्रयत्न पहिली वेळेसच केला, त्यात यश पण भेटले. पहिल्यांदा तू असे खेळतेस नक्कीच, आणि त्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा तुझ्यावर नक्कीच हो आहेत. मला अशी एखादी कुठली गोष्ट त्यांना सांगावीशी वाटते की तू तुझ्या संसारात आज इतकी वर्ष झालेली आहेस? हो, काही दुःख वाटलं की वडिलांच्या आईपेक्षा वडिलांची जास्त आठवण येते. त्यांना असं सांगावंसं असं वाटतं. आईपेक्षा वडील जवळ होते. हो, दिपाळीलाच गेली. अच्छा, आणि किती वर्षातून किती वेळ जाते? 1 वर्षातनं 1.5 वर्षातनं जाते. 1.5 वर्ष. हो. माहेरी गेल्यानंतर सगळ्यात आधी कोणाला भेटतेस? आईला. आईला. हो. आणि काय सांगतेस? आईला सांगते आपल्या सासरच्या काही गोष्टी आहेत ते. सगळ्या चांगल्या गोष्टी. हो, चांगल्या गोष्टी सांगायच्या. एक आपलं माहेरी कसं हक्काचं कपाट असतं, हो, त्यामध्ये आपल्या सगळ्या लहानपणीच्या सगळ्या शाळेतल्या बालपणातल्या सगळ्या अशा वस्तू असतात. हो. त्या आहेत अजून? ते कपाट आहेत? हो आहे. म्हणजे आईने ठेवले जपून. मग आमच्या पण वस्तू आणि वडिलांच्या पण आईने अजून आईनं ठेवलं. माझे वडील तंबाखू खायचे, त्यांची चुन्याची डबी ना डबी ती आईनं ठेवली आहे जपून. जेव्हा तू माहेरी जातेस, ते कपाट उघडतेस, तेव्हा सगळ्यात आधी कुठली वस्तू बघते? वडिलांनी आम्ही जन्मलेली म्हणजे वाराला जन्मलोय, वेळ कुठला, हे असं त्यांनी डायरी तयार करून ठेवली आहे प्रत्येक मुलीच्या नावाची. वा, त्या काळात त्यांनी ती डायरी अजून मी गेली की आम्ही भावंड मिळून बघू शकतो. बघतेस हो, तू? अशी एक छोटीशी पेटी आहे, त्याला असा छोटासा कप्पा आहे, त्यात त्यांनी पावत्यात ठेवले. आणि त्यात सगळं अशी हो, सगळी आणि ज्यावेळेस वार कुठला जन्मलंय कुठलं ते सगळं वडिलांनी त्यात ठेवलं. सगळं लिहून ठेवले. वा, किती सुंदर. तर हे जे तू बोलतेस, व्यक्त होतेस, कसं वाटतंय तुला? भारी वाटते. भारी वाटत. हो, पहिली वेळेसच प्रयत्न केलाय त्याच्यामुळे. आणि मला एका गोष्टीचा काय आनंद माहिती आहे ना, की आज तुझ्या सासूबाईंनी हो, आज तुला त्यांनी मला म्हणजे साथ दिली म्हणून मी आली, नाहीतर त्या मला म्हणल्या असत्या खेळू नको तर मी आली पण नसती. आली पण नसते. हो, नाही आली. हाच संसार असतो. मला ती इच्छा असून सुद्धा कधी कधी त्या गोष्टी करता हो. येत नाही, पण आज तिथलं करायला मिळाले, कारण त्याच्या मागचं असं आहे की तुझी सासूबाई. हो, त्यांनी. एकदा क्या बात आहे. सासूबाईंसाठी पुन्हा एकदा टाळ्या झाल्याच पाहिजेत. कसं वाटलं आज मनातलं व्यक्त करून? छान वाटलं. बरेच दिवसांनी कोणीतरी विचारलं माहेरबद्दल. कोणी विचारलं नव्हतं सासरमध्ये असं. आपला हा कार्यक्रम त्याच्यासाठीच असतो की हक्काने विचारावं आणि हक्काने ताईने व्यक्त व्हावं. ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि माहेरच्या या गोड आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला, कारण या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. खेळाचं नाव काय ताई? कपात कप सगळे गप. सगळेच गप. ओके, आता हा खेळ असा आहे, 1 2 3 म्हटल्यानंतर सगळे कप असे वेगळे करायचे आणि एकावर एक रचत जायचे आणि छान असं पिरॅमिड तयार करायचंय. ओके, खाली किती कप असले पाहिजेत काय ते सगळं तुमच्यावरती आहे, तुम्ही ठरवायचंय. ओके, तुम्ही कशी स्ट्रॅटेजी वापरतायत पिरॅमिड बनवण्यासाठी. ओके, कळले तुम्हाला? वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये पिरॅमिड तयार करेल ती असणार या खेळाची विजेती आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी. सुरू करायचंय खेळ नक्की. चला, 1 2 3. खाली किती कप असायला पाहिजे ते तुम्ही ठरवायचे, हा, कारण तोच महत्वाचा भाग आहे आणि तोच खेळ आहे.
एकदा खालची लाईन व्यवस्थित तुमची ठरली की बरोबर सगळे थर रचले जातात. सावकाश सावकाश, घाई नको घाई नको. नीट नीट नीट, हा नीट. हा पटकन उचल, पटकन समोर जाऊन उचलायचंय. वेळ आहे आपल्याकडे अजून, वेळ आहे आपल्याकडे अजून, लवकर. आणि पिरॅमिड झाल्यानंतर हात वरती करायचे. आरामात आरामात, वेळ आहे आपल्याकडे अजून, वेळ आहे आपल्याकडे. पटकन पटकन पटकन. आणि पूर्णपणे झाल्यानंतर हात वरती करायचे, हात वरती करायचे, दोन्ही हात. आणि निर्णय तुमच्या समोर आहे. सगळ्यात खुश आणि आनंदी कोण असेल तर सासूबाई, जो काही चेहरा खुललाय. हा, आणि विजेती झालेली आहे लताताई, खूप खूप अभिनंदन. आणि उपविजेती ठरलेली आहे सविताताई, खूप खूप अभिनंदन. आणि उपविजेती ठरलेली आहे सविताताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय? खेळात जिंकणं महत्वाचं नाही, खेळणं महत्वाचं. खेळणं महत्वाचं आहे. पण ताई, तू पहिल्या आपल्या खेळामध्ये तू अजिबात तू नृत्य नाही केलंस का बरं? असं का तुला असं वाटलं? नाही, हा, मला येत नाच. कधीतरी अशी तू घरात किंवा घराच्या एखाद्या कार्यक्रमात, गणेशोत्सवात अशी नृत्य तर केलं असेल ना? नाही, कधीच नाही केलेले. ओके, पण मग आज उपविजेती झालेली आहेस, कसं वाटतं? खूप छान. छान वाटते. याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची, भाऊजींना द्यायची आणि त्यांना सांगायचंय, हा घ्या कप आणि बसा गप. मी आम्ही काय नाही बोललेलो, हीच बोललेली आहे बाबा. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे लताताई, खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा. आज तुमच्यामुळे ती खरं तर हुकमाची राणी झाली. आणि जसं मी मगाशी म्हणालो की अशी सासू प्रत्येक सुनेला मिळाली पाहिजे. तर आज आई, तुला आज तमाम जेवढ्या सासूबाई आहेत, जेवढ्या सासू आहेत, त्यांना तुला काय सांगावं असं वाटतं आज? तुम्ही कशा असायला पाहिजे? सुनांना सांगायला पाहिजे की जावा तुम्ही खेळायला. जावा तुम्ही. पण सुनेबरोबर आईसारखंच नातं निर्माण करायला पाहिजे, हो की नाही? हो. तिला पण माहेरसारखंच तिला वाटावं म्हणून. तिला कुठं आठवले का माहेरच आहे की काही का ना. तू सुद्धा काही माहेर सोडून सासरी आलेलीच आहे, तुला सुद्धा माहेरची आठवण येतच होती, आहे की नाही? मग आज तुला सुद्धा असं वाटत असेल ना की सुनेला सुद्धा तिच्या माहेरची आठवण करून द्यायची नाही, तिला इथे माहेरच असल्यासारखं तिला वाटावं, आहे की नाही? असं तुला सुद्धा वाटत असेल की? हां, वाटते ना. वाटतंय ना? मग क्या बात आहे. पण खरंच सुद्धा काही मनापासून कौतुक आहे. पण मला ना खरं सांगतो, आजचा हा भाग बघितल्यानंतर आहे ना, ज्या पद्धतीने तुमचं नाते आहे तुझ्या सगळ्या 4ही सुनांबरोबर ना, एक म्हणजे असं वाटलं की आई आणि मुलीच आहेत तुम्ही, असं वाटतंय. आणि मला असं वाटतं की असंच नातं निर्माण झालं पाहिजे, हो की नाही? लताताई, कसं वाटतं सासूच्या हातून छान राहून आपली जातं? सासूनं सांगितल्याबद्दल मी पुढे गेली. नाही त्या जरा काही बोलल्या असत्या तरी मी आली नसती पुढे, पाऊल नाही टाकला असता. पण त्या मगाच्यापासून घरी चला स्वयंपाक करायचं आहे म्हणलं तर उपवास आहे, तर त्या म्हणल्या नाही खेळ बघणार मगच घरी जाणार, असं त्यांनी सांगितलं. बसायला सांगितलं आमच्या 4ही सुनांना. क्या बात आहे, व्हेरी गुड. मग आता जेवणाचं काय? गेल्यावर रोज स्वयंपाक आहे. सासूबाई लगेच बोलली गेल्यावर करायचं. क्या बात आहे, इसकी बघताय. काही खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून, आणि आई तुमच्याशी पण बोलून खूप छान वाटलं. आता तुम्ही बसू शकता. आणि हे गिफ्ट हॅम्पर, खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा,
लताताई, पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. हुकुमाची राणी झालेली आहेस तू. मंडळी, आजचा भाग बघता मला खरंच असं सगळ्यांना सांगावं लागतं, म्हणजे तमाम सगळ्या ताईंना असं सांगावं असं वाटतं की आपल्या सासूवरती खरंच तुम्ही आपल्या आईप्रमाणे प्रेम करा. आणि सासूबाईंना सुद्धा मला असं सांगायचं आहे की आपल्या सुनेवरती आपल्या मुलीप्रमाणे प्रेम करा. बघा, संसार अगदी खूप सुखाचा आणि आनंदाचा होतो. आणि असं एक उदाहरण नाही तर अशी अनेक उदाहरणं आहेत, हो की नाही? तर भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करत एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या आवडत्या आणि धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा.